रात्रीच्या जेवणासाठी कुठलाही मसाले भात किंवा खिचडी, पुलाव असं काहीही न बनवता आज मी इथे झटपट होणारा हॉटेल स्टाईल असा बेत बनवते आहे। त्यासाठी इथे मी 2 कुकर घेतलेले आहे। एका कुकरमध्ये आपल्याला डाळ शिजवून घ्यायची आहे। अर्धी वाटी तूर डाळ घेतली आहे। त्यामध्येच 2 चमचे मसूर डाळ आणि 2 चमचे मूग डाळ घेतली आहे। या डाळी आता मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्या आहेत। या डाळी धुतल्यानंतर त्यामध्ये डाळ शिजेल इतपत आपल्याला पाणी घालायचं आहे। डाळ कुकरमधून उतू जाऊ नये म्हणून थोडीशी हळद घालायची आहे, थोडंसं तेल घालायचं आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता याला झाकण लावायचं आणि डाळ एकदम छान अशी शिजवून घ्यायची आहे। अगदी गाळ नाही झाला पाहिजे, फक्त 3 शिट्ट्या इथे मी हाय हीटवर करून घेते आहे। डाळ शिजते तोपर्यंत इथे आपण जिरा राईसची तयारी करूया। इथे मी बासमती तांदूळ घेतलेला नाही आहे, घरगुती जो आपला रेग्युलरमधला तांदूळ असतो तोच इथे मी घेतलेला आहे। 1.5 कप इथे मी तांदूळ घेतलेला आहे। 2 ते 3 वेळा पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। धुवून घेतल्यानंतर त्यातलं पाणी इथे मी काढून टाकलेलं आहे। त्यातलं पाणी काढून मी इथं आता निथळून असंच एका वाटीमध्ये काढून ठेवलेला आहे। हा जिरा राईस मी डायरेक्ट कुकरमध्ये बनवते आहे। हवं तर तुम्ही पांढरा राईस बनवून घेऊ शकता, नंतर त्याला जिऱ्याची फोडणी देऊ शकता, पण इथं मी सगळं झटपट कुकरमध्येच बनवते आहे। कुकरमध्ये 1 चमचा तेल घातलं आहे आणि 1 चमचा बटर घालायचं आहे। बटरमुळे मस्त टेस्ट येते जिरा राईसला। बटर नसेल तर तूप घालू शकता। यामध्ये आता 1 तमालपत्र घालायचं आहे, छोटा दालचिनीचा तुकडा घालायचा आहे। आवडीनुसार हे खडे मसाले तुम्ही कमी जास्त किंवा अजून कुठले घालायचे असतील तर घालू शकता। 1 चमचा शहाजिरे आणि 1 चमचा साधे जिरे इथे मी वापरलेले आहे। जिरा राईससाठी शहाजिरे वापरले ना तर जिरा राईसची चव अगदी उत्तम लागते, त्यामुळे इथे मी शहाजिरे वापरले आहे। जिरे छान फुलले की त्यामध्ये आपण धुवून घेतलेला तांदूळ घालायचा आहे। हा तांदूळ आपल्याला एखादा मिनिट यामध्ये परतून घ्यायचा आहे। तांदूळ धुवून इथे मी जास्त वेळ ठेवलेला नव्हता, लगेच यामध्ये वापरला आहे। आता यामध्ये पाणी घालायचं। तांदूळ इथे मी 1.5 कप घेतला आहे, तर इथे मी 2.25 कप पाणी वापरलेलं आहे। मीठ घालून सगळं छान मिक्स करून घेतलं आहे। आता आपल्याला झाकण लावायचं आहे आणि मीडियम हीटवरती याच्या मी 2 शिट्ट्या करून घेणार आहे। एका बाजूला डाळीच्या शिट्ट्या होत आहेत तर दुसरीकडे जिरा राईसच्या शिट्ट्या होत आहेत। इथे मी दाल तडका बनवण्यासाठी बाकीची तयारी करून घेतलेली आहे। डाळीच्या शिट्ट्या झालेल्या आहेत, गॅस बंद केला आहे। आता कुकर थंड होऊन देऊया। आपला जिरा राईस सुद्धा तयार झाला आहे, एका बाजूला मी तो ठेवून दिलेला आहे। आता दाल तडक्यासाठी इथे मी तडका बनवून घेते, म्हणजेच फोडणी बनवून घेते आहे। कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल घालायचं आहे। तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला मोहरी आणि जिरे घालायचे आहे। तेल चांगलं गरम झालेलं असलं पाहिजे, कारण या दाल तडक्यासाठी आपल्याला ही फोडणी चांगलं बसणं खूप गरजेचं आहे। मोहरी छान फुलली की लगेच त्यामध्ये जिरे घालायचे आहेत। जिरे छान फुलले की त्यामध्ये 1 मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, तो घालायचा आहे। यामध्ये आता कढीपत्ता घालूया। कांदा थोडासा आपल्याला यामध्ये परतून घ्यायचा आहे। कांदा जास्त लालसर वगैरे भाजायचा नाहीये, थोडासा सॉफ्ट करून घ्यायचा आहे। आता यामध्ये अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आहे, ही देखील यामध्ये छान अशी परतून घ्यायची आहे। थोडंसं परतल्यानंतर आता यामध्ये आपण टमॅटो घालूया। टमॅटो सुद्धा परतून घ्यायचा आहे। टमॅटो सॉफ्ट होण्यासाठी इथे मी थोडंसं मीठ घातलं आहे। मीठ घातल्यामुळे टमॅटो लवकर भाजला जातो आणि टमॅटोसुद्धा आता यामध्ये छान असा परतून घेतलेला आहे। इथे मी कुकरचं झाकण उघडलेलं आहे। डाळ व्यवस्थित शिजलेली आहे, खूप गाळसुद्धा झालेला नाही आहे। आता आपण यामध्ये काही मसाले घालूया। पाव चमचा हळद घातली आहे, अर्धा चमचा लाल तिखट घालायचा आहे, 1 चमचा गरम मसाला घालायचा आहे, 1 चमचा धने पावडर घालायची आहे। छान असं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। सगळं छान मिक्स करून घेतल्यानंतर या मसाल्यांना मस्त असं तेल सुटलं आहे। आता यामध्ये शिजलेली डाळ घालायची आहे। ही डाळ जास्त पातळ नसते, त्यामुळे खूप जास्त यामध्ये पाणी घालायचं नाही आहे, अगदी थोडंसंच इथं मी पाणी घातलेलं आहे। आता आपल्याला हे खूप जास्त वेळ शिजवायची गरज नाही आहे, फक्त 3 ते 4 मिनिट हे शिजवून घ्यायचं आहे। थोडीशी इथे कोथिंबीर घालूया। आता आपल्याला डाळ फक्त मंद आचेवर 2 ते 3 मिनिटच शिजवून घ्यायची आहे। यावर आपल्याला एक मस्त अशी फोडणी द्यायची आहे।
त्यासाठी पॅनमध्ये 2 चमचे तूप घातलं आहे. तुपामुळे याला छान अशी एकदम चव येते. तूप आपलं चांगलं गरम झालेलं आहे. त्यामध्ये हिंग घालूया. थोडंसं लाल तिखट घालायचं आहे. गॅस बंद करूया आणि लाल सुक्या मिरच्या घालूया आणि ही खमंग फोडणी या डाळीवर घालूया. मस्त असा हॉटेल स्टाईल घरच्या घरी आपला बेत तयार झालेला आहे. या पद्धतीने डाळ एकदा नक्की करून पहा. अप्रतिम अशी तयार होते. आता जिरा राईस कसा तयार झाला आहे ते पाहूया. कुकरचं झाकण उघडूया. यावर थोडीशी कोथिंबीर घालूया. मस्त असा एकदम मोकळा सुटसुटीत आपला जिरा राईस तयार झालेला आहे. साधा सिंपल पण हॉटेल स्टाईल असा आपला बेत घरच्या घरी तयार झालेला आहे. जिरा राईस मी घरगुती पद्धतीने झटपट कुकरमध्येच बनवला आहे. पण जो हा दाल तडका आहे ना, तो अगदीच हॉटेल स्टाईल असा लागतो. या पद्धतीने तुम्ही सुद्धा एकदा नक्की बनवून पहा. घाईच्या वेळेस मसाले भात किंवा पुलाव बनवण्यापेक्षा असा हॉटेल स्टाईल बेत नक्कीच बनवा. घरचे सुद्धा नक्कीच खुश होतील. असा मस्त जबरदस्त बेत तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका. मित्रमंडळीसोबत शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत. धन्यवाद.